वाद विवाद न्यूज, सर्वसामान्य जनतेचा आवाज। मोठ्या पुलाखाली पांझरा नदीत घाणीचे साम्राज्य, प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे आरोग्याचा गंभीर प्रश्न। पिंपळनेर शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदी परिसरात विशेषतः मोठ्या पुलाखाली सध्या प्रचंड घाणीचे साम्राज्य पसरले असून नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनलाय। शहर घाणमुक्त करण्याचा संकल्प जाहीर केला जात असताना नदीपात्रात प्लास्टिक, सडलेला कचरा, कोंबड्यांचे अवशेष, मृत जनावरे तसेच इतर घाण टाकली जात असल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले आहे। स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार काही कोंबडी विक्रेते डुक्कर मृत अवशेष थेट नदीत फेकत आहेत। त्यामुळे नदीचे पाणी अत्यंत दूषित झाले असून त्याचा परिणाम लहान मुले, महिला व नागरिकांच्या आरोग्यावर होत आहे। या नदीत अनेक जण आंघोळीसाठी व दैनंदिन वापरासाठी पाणी घेत असल्याने त्वचारोग, पोटाचे विकार व संसर्गजन्य आजाराचा धोका वाढलाय। पांझरा नदीला धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व असून गावात ती पवित्र मानली जाते। मात्र नदीपात्रातील अस्वच्छतेमुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त होत आहे। नगर परिषद, प्रशासन व संबंधित विभागांनी तातडीने स्वच्छता मोहीम राबवून कचरा टाकणाऱ्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी नागरिकांकडून होत आहे। नदी स्वच्छतेसाठी विशेष पथक नेमणे, नियमित देखरेख, सीसीटीव्ही बसविणे, व्यापाऱ्यांसाठी योग्य कचरा व्यवस्था उभारणे आवश्यक असल्याचे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे। शहर खऱ्या अर्थाने स्वच्छ ठेवायचे असेल तर नदीपात्र स्वच्छ ठेवणे हीच खरी जबाबदारी असल्याचे नागरिकांचे स्पष्ट मत आहे। प्रशासन याकडे तातडीने लक्ष देणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले। ब्युरो रिपोर्ट, वादविवाद न्यूज, प्रतिनिधी खुशाल वाडेकर।